उन्हाळी वाळवणातील डाळीपासून तयार होणारे सांडगे. हे सांडगे अजिबात कडक न होता खुसखुशीत होण्यासाठी कोणकोणती डाळ वापरावी आणि किती डाळीचं प्रमाण घ्यावा ह्या पद्धतीने जर सांडगे कराल तर अगदी खुसखुशीत असे आपले सांडगे तयार होतील आणि वर्ष 2 वर्ष आरामात असे सांडगे टिकतील. तर यासाठी ना मंडळी, नमस्कार, मी ज्योती. तर यासाठी ना मंडळी मी 2 कप मटाची डाळ घेतली. जी मटकीची डाळ असती ती डाळ मी वापरली. तर 125 ग्रॅमचा कप आहे, तर 2 कप म्हणजे पाव किलो इतकी मी मटाची डाळ घेतली आणि 2 कप हरभऱ्याची डाळ घेतली. म्हणजेच 1 पाव हरभरा डाळ आणि 1 पाव मटाची डाळ आणि 1 कप मुगाची डाळ घेतली, म्हणजे 125 ग्रॅम. दोन्ही डाळी पाव पाव किलो, तर 1 डाळ अर्धा पाव असं मी प्रमाण घेतलेलं आहे. वाटीचं पण माप सांगितलं आणि वजनीसुद्धा माप मी सांगितलेलं आहे. मटाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ आपण सारखंच माप घेतलं आणि त्याच्या अर्ध मुगाची डाळ घेतली. तर असं मिळून माझं जवळजवळ 3 पाव किलो इतकी डाळ झाली. तर आता पूर्ण एकत्र करून घेतली. अगोदरच मी निवडून ठेवली होती डाळ आणि त्यानंतर डाळ एका पातेल्यात टाकून 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. हरभऱ्याच्या डाळीला पाणी जास्त घाण निघतं, त्यामुळं 3 पाण्याने. आणि मग त्यानंतर आहे ना भरपूर पाणी टाकून पूर्ण बोटा इतकं पाणी वर आल्यानंतर मी झाकून ठेवलं आणि रात्रभर आपल्याला डाळ भिजत ठेवायची. मला थोडे सांडगे आंबूस लागतात, त्यामुळं मी रात्रभर भिजत ठेवते. तर तुम्हाला जर जास्त आंबूस नको असेल तर फक्त 4 तास तुम्ही डाळ पाण्यात भिजत ठेवा आणि नंतर मिक्सरला काढा. पण मला आंबूस लागतो, त्यामुळं मी रात्री 11 वाजता डाळ भिजत ठेवली आणि सकाळचे 7 वाजले. आता कसं आहे, गरमीचे दिवस आहे ना, त्यामुळं थोडा फेस आला त्याच्यात. तर आपण ते पाणी काढून घेतलं आणि पुन्हा 1 पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि दुसरंही पाणी आपण काढून घेतलं धुतल्यानंतर. आता थोडी थोडी डाळ आहे ना मिक्सरच्या भांड्यात टाकून मिक्सरला वाटून घ्यायची. पण मिक्सर आहे ना थोडंसं चालू करायचं, थोडंसं बंद करायचं, एकसारखं फिरवायचं नाही. एकसारखं फिरवलं तर एकदम पीठ तयार होईल. आपल्याला जसं रवा असतो ना, तर रवाळ पीठ आपल्याला ठेवायचं. एकदम जाडही ठेवायचं नाही किंवा बारीकही करायचं नाही. रवाळ पीठ आपल्याला ठेवायचं आणि थोडंसं पाणी लागतं त्याला, 1-2 चमचे. कारण डाळ आपली आहे ना रात्रभर पाण्यात भिजलेली आहे, त्यामुळं जास्त पाणी लागत नाही, जास्त पाणी टाकण्याची गरज नाही. थोडं थोडं पाणी टाकून असं बंद चालू करून मिक्सर फिरवायचं आणि असं रवाळ पीठ आपलं छान तयार झालं. तर अशा पद्धतीने मंडळी सांडगा केला ना तर एकदम खुसखुशीत होतो. नाहीतर काय होतं ना, ते गिरणीतून दळून आणलं आणि मग पीठ मळलं, मग तो सांडगा आहे ना खूप कडक होतो. तर या पद्धतीने नक्की करून बघा. तर असं करून मी पूर्ण डाळ मिक्सरला वाटून घेतली. त्यानंतर एक 15 ते 16 लसूणच्या पाकळ्या घेतल्या, थोडंसं जिरं टाकलं भरपूर आणि एक 8 ते 9 हिरवी मिरची टाकली आणि ते मिक्सरला बारीक करून ते पिठामध्ये टाकलं. इथे मी लाल हिरवी मिरची वापरली. तुम्हाला जर लाल तिखट वापरायचं असेल तर लाल तिखट टाका. आणि कोथिंबीर आहे ना भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरून टाका. जितकी कोथिंबीर टाकाल तितका सांडगा आपला छान होईल. आणि 1 चमचाभर हळद टाकली आणि चवीपुरतं मीठ टाकलं. मीठ तर मला हातानेच अंदाज समजतो, त्यामुळं मी हातानेच मीठ टाकते. आता ह्याला थोडा कलर येण्यासाठी तुम्हाला लाल तिखट टाकायचं असलं तर टाका, कारण मी आहे ना हिरवी मिरची भरपूर ह्याच्यात टाकलेली आहे. आणि ओवा टाकायचा असेल तर ओवा टाका. असं पूर्ण एकजीव करून घेतलं मी पिठाचं. पूर्ण मसाला टाकून मिक्स करून घेतलं पीठ आणि त्यानंतर असे छोटे छोट्या आकाराचे सांडगे तोडून घेतले. तर कोणी याला सांडगा पण म्हणतं, कोणी वडा पण म्हणतं. तर आम्ही तर आहे ना वडाच म्हणतो ह्याला जास्त करून. करायला सुद्धा सोपं आहे आणि जास्त मेहनतसुद्धा लागत नाही. तर मंडळी, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असा छान आपला सांडगा 3 पाव वजनाचा इतका तयार झालेला आहे. तर याला आहे ना 2 दिवस कडक उन्हामध्ये सुकवून आणला मी. तर बघा कसा खणखण आपला
सांडगा वाचतोय म्हणजे वर्ष 2 वर्ष आपला सांडगा आरामात टिकेल. आणि जेव्हा तुम्ही भाजीसाठी फोडणी घालाल ना तर पटकन हा सांडगा शिजल्या पण जातो, जास्त वेळ लागत नाही. तर असा भरून ठेवला. रेसिपी आवडल्यास लाईक करणे.